मनाचे लावणी अत्तर नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, नको आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला देताना उत्तर चैन करावी स्वप्नांची, चैन करावी स्वप्नांची. कठोर कठोर काळालाही वाटावं क्षणभर व्हावा कातर कातर. आयुष्यामध्ये कठोर काळालाही वाटावं क्षणभर व्हावा कातर कातर. नजरेमध्ये नजर रोखणी आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. अशा प्रकारचं आयुष्यामध्ये आलेल्या अनेक संकटाला, आलेल्या अनेक अडचणीला तोंड देत ज्यांनी आपलं सर्वसामान्य कुटुंबामध्ये मधून येऊन ज्यांनी आपलं आयुष्य फुलवलं आणि दुसऱ्याच्या सुद्धा आयुष्याला नंदनवन करण्याचं काम, ज्यांच्या माध्यमातून आजपर्यंत 20 वर्षापासून तरी मी पाहतोय, ज्यांचा 20 वर्षापासूनचा मित्र, ज्यांच्या बरोबरच आयुष्य जवळपास 35 ते 40% आयुष्य मी ज्यांच्या सहवासामध्ये घालवलोय, असे आमचे मित्र, स्नेही, असे आरोग्यदूत, कोरोना योद्धे यांचा वाढदिवस आणि ज्यांच्यामुळं माझं सुद्धा जीवन फुललं आणि आमच्या आयुष्याचं नंदनवन झालं, असे आमचे डॉक्टर सुरसेटे साहेब यांचा वाढदिवस आम्ही खूप आनंदाने या ठिकाणी साजरा करत असतो. वाढदिवस कुण्या व्यक्तीचा साजरा केला जातो? ज्या व्यक्तींचं काहीतरी नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व आहे, अशाच व्यक्तीचा आपण वाढदिवस साजरा करीत असतो. आणि या ज्या व्यक्तीचं खरंच कर्तृत्व मोठं आहे, दातृत्व आहे, समाजाभिमुख व्यक्तिमत्व आहे, समाजामध्ये ज्यांचं मोठं काम आहे. कोरोनाच्या काळामध्ये बघा, बेड कमी पडत होते. कोरोनाच्या काळामध्ये पेशंटला बसायला जागा नव्हती, एवढे हॉस्पिटल भरलेली होती. आणि हॉस्पिटलमध्ये जर पेशंट आला आणि कोरोनाचा पेशंट आहे असं जर कळालं तर त्या पेशंटला बाहेरूनच बघायचे किंवा दुरून बघितलं जायचं. पण डॉक्टर साहेबांनी कुठलाच मास्क न वापरता, कुठलंच आपला ग्लोव्ह सुद्धा न वापरता रुग्णांना अतिशय जवळून बघितलं आणि त्यांनी त्या काळामध्ये त्यांना स्वतःला कोविड झाला होता. अशी परिस्थिती आली होती की डॉक्टरांनी सांगितलं इमर्जन्सी आहे आणि तुम्ही डॉक्टर साहेबांना तुम्ही हैदराबादला हलवा किंवा औरंगाबादला हलवा, अशी परिस्थिती आली होती. पण त्यावेळेस आम्ही नेटानं सांगितलं की साहेब 1 दिवस थांबू द्या आम्हाला हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेस बलशीटवार साहेब आणि चंबुले साहेब होते. चंबुले साहेबांना मी सांगितलं साहेब 1 दिवस थांबू द्या, 1 दिवस संधी द्या आम्हाला. आम्ही आणि डॉक्टर साहेबांनी स्वतः काही स्वस्वय प्रेरणेनं काही गोष्टी केल्या आणि आम्ही दुसऱ्या दिवशी साहेबांची तब्येत चांगली झाली. म्हणजे त्यावेळेस पल्स किती लागत होते साहेब तुमचे? एकदम कमी, म्हणजे 44-45. म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये माणूस जाण्याच्या मार्गावर असतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि डॉक्टर साहेबांसोबत मी 7 दिवस होतो एकटा. म्हणजे सांगायचं, ज्या माणसाने आपल्यासाठी काम केलंय त्या माणसासाठी आपण पूर्ण चंदनासारखं झिजायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारचं काम ज्यांच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटकाची बाउंड्री ज्या देवणी तालुक्याला लाभले, अतिशय दुर्मिळ या आपल्या देवणीमध्ये एक MBBS डॉक्टर सुद्धा यायला तयार नाही, अशी परिस्थिती आपल्या देवणी तालुक्याची आज या ठिकाणी आहे. आम्ही बघतोय. आणि बावगे सावकारांना सुद्धा माहित आहे, आमचे ईश्वर शेट्टे आमचे मित्र आहेत, केमिस्ट बांधव या ठिकाणी आहेत. म्हणजे ज्या काळामध्ये कुणीच या ठिकाणी केमिस्ट सुद्धा उपस्थित नव्हता, कुणी इमर्जन्सीला यायला तयार नव्हता, अशी आणीबाणीची परिस्थिती मागच्या 10 वर्षापूर्वीच्या काळामध्ये होती. आणि आम्ही सगळे त्यावेळेस होतो, बरोबर आहे ना? अशा आणीबाणीच्या काळामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी सर्वसामान्य माणसाला तरुण नेण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जवळपास
30 पेक्षा जास्त स्कोर असलेली जवळपास 80 पेशंट या ठिकाणी आमच्याकडे आली होती आणि ती सगळी एक सुद्धा पेशंट मृत्युमुखी पडलं नाही, सगळी पेशंट बरी होऊन गेली. असं या शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम आहे, धीरोदत्त असं काम आहे. आणि ज्यांनी धैर्यानं कुठलाही इमर्जन्सीचा पेशंट कुठं पाठवायचं म्हणलं तर जावा सुरसेटे साहेबांकडे म्हणतात. आमच्याकडे येणारा पेशंट इमर्जन्सीच राहणार, साधा सुद्धा पेशंट कमी, कारण साहेबाचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हणल्यानंतर बाबा फीस जास्त असेल अशा प्रकारची धारणा आहे. पण येणारा पेशंट इमर्जन्सी, कधी कधी अशी परिस्थिती येते, एखादा गोरगरीब पेशंट आला, त्या पेशंटकडे परिस्थिती नाही त्याची, अशा पेशंटला आम्ही बऱ्याच पेशंटला साहेबांनी फ्री सोडलंय. नाही परिस्थिती तर त्याला काय करणार, व्यवस्थित सेवा ट्रीटमेंट ज्या पद्धतीनं एखादी पेशंट पैसे देऊन आपल्याकडून जाते तशा प्रकारचा त्याचा सत्कार सन्मान करून आम्ही त्या पेशंटला बरं करून पाठवण्याचं काम आमच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि आयुष्यामध्ये जगत असताना पैसा हा सर्वस्व नसतो, पैसा देव नाही, पण पैशाशिवाय कुठलंच काम होत नाही. पण ते सगळं विसरून आम्हाला परमेश्वराने चांगल्या पद्धतीचं आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या, तर आपण दुसऱ्यासाठी सुद्धा काही करणं आपण गरजेचं आहे. अशा माध्यमातून आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम, आता हॉस्पिटलचं झालं, आमच्याकडून बऱ्याच महापुरुषांच्या म्हणजे प्रत्येक महापुरुषांच्या जयंती आम्ही साजऱ्या करण्याचं काम आम्ही करत असतो. संत साहित्य वाटपाचं काम सुद्धा आम्ही गेली अनेक वर्षापासून केलेलं आहे. पाटील साहेबांना माहित आहे, काकांना माहित आहे, वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम आम्ही बसस्थानकामध्ये घेतलेला होता. बरीच झाडं मोठी झालेली होती, पण ते रस्ता करायचा असल्यामुळे बरीच झाडं तोडली गेली. असो, आपल्याकडून जे काही होते आणि दरवर्षी आम्ही गेली 5-7 वर्षापासून शैक्षणिक साहित्याचं वाटप, वृक्षारोपणाचा कार्यक्रम, संत साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम, अध्यात्म रत्नांचा सत्कार आणि कीर्तनाचा कार्यक्रम आम्ही घेतला होता. जे काही करता येईल ते चांगलं करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि लोक अस्मिता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत असतो. तर आमच्या सेवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊजी खंकरे या ठिकाणी उपस्थित, सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावे. त्याचबरोबर सेवा संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष खिंडेसर, विलासजी खिंडेसर सुद्धा उपस्थित आहे, सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं. आणि त्याचबरोबर यशवंतराव पाटील साहेब आमचे काका हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं. आणि सगळी आमची तोला मोलाची जीवाभावाची माणसं या कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पत्रकार बांधवापैकी आम्हाला ज्यावेळेस कसलीही अडचण असू द्या, मित्र दुःख अडवा यायला आता म्हणतोच, आणि भावना पुन्हा नंतर परत पहिल्यांदा या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो, क्रांतीसूर्य महामानव जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं. दत्ताभाऊजी खंकरे, विलासजी खिंडेसर आणि यशवंतरावजी पाटील साहेब आणि डॉक्टर सुरसेटे साहेबांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण क्रांतीसूर्य समतानायक महामानव जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं. सामाजिक परिवर्तनाचा देनवा विचार क्रांतीसूर्य समतानायक महात्मा बसवेश्वर, क्रांतीसूर्य समतानायक महात्मा बसवेश्वर. 12व्या शतकात होता वर्णभेद भारतात, होता विषमतेचा ताप, रूढी परंपरेचा छाप, होता विषमतेचा ताप, रूढी परंपरेचा छाप. बसवण्णा पुढं होऊन करी सामाजिक संकर, बसवण्णा पुढं होऊन करी सामाजिक संकर. क्रांतीसूर्य समतानायक महात्मा बसवेश्वर, क्रांती
सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर, लोकशाहीचा पाया बसवण्णांनी रचला, सार्वभौम भारताचा पाया बसवण्णांनी रचला, अनुभव मंडप स्थापन करोनी खाली समतेचा जागर, क्रांती सूर्य समत नायक महात्मा बसवेश्वर, क्रांती सूर्य समत नायक महात्मा बसवेश्वर। लोकशाहीचा भारत देशामध्ये पहिला पाया, लोकशाही भारत देशामध्ये जर कोण आणली असेल तर क्रांती सूर्य समता नायक जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी पहिली लोकशाही आणली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, जर जगज्योती महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि आचार बसव तत्व जर माझ्याकडे नसतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर माझ्याकडे नसते, तर मी हे साहित्य किंवा हे विचार आणि भारत देशाला घटना दिली नसती। म्हणूनच मी भारत देशाला जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामुळेच मी या भारत देशाला घटना देऊ शकलो। अशा महामानवाच्या या ठिकाणी प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आणि पूजनानंतर केक कापूत का? केक कापा, लेकरांचा द्या। सर सर सगळ्यात महत्वाचं, आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे अतिथी देवो भव अशी संस्कृती आहे। आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊजी कंकरे, थोडं तिथला हार आणि शाली या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सर्वच मंडळी, तोला मोलाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। पण काहीच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार हरवंतजी फवडे सरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण दत्ताभाऊ कंकरेंचा या ठिकाणी सत्कार सन्मान करावा। मला काय म्हणायचं, त्यांना सूत्रसंचालन करू द्या, तुमचा वाढदिवस आहे ना। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या सत्काराचं आपण स्वागत। त्याचबरोबर या ठिकाणी शिवा संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। विलासजी खिंडे सरांचा सत्कार करण्यासाठी रासोडे साहेबांना विनंती करतो की आपण विलास खिंडे सरांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करावा। आणि त्यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंतरावजी पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी डॉक्टर साहेबांना आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत।
सरफराज सर समोर या. सर तुमची जी विद्यार्थी आहेत अतिशय गुणी आहेत आणि त्यांना माहित आहे टाळी कुठं वाजवावं, कुठं सगळ्या ऍक्शन कराव्यात, कारण तुम्ही तसं त्यांना घडवलंय. आणि खरंच तुमचं जे कोचिंग क्लासेस आहे साहेब सर की तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकवता. अतिशय कमी स्ट्रेंथ होती मला माहित आहे तुमची, अतिशय मेहनत घेऊन आज तुम्ही स्ट्रेंथ सुद्धा खूप मोठी केलीत. कारण की तुमच्याकडे जवळपास तुम्ही सांगितलं की मला 100 विद्यार्थी 100च्या वर विद्यार्थी या ठिकाणी तुमच्याकडे आहेत असं तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितलं. तर स्मार्ट कोचिंग क्लासेसचे आमचे सरफराज सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी आमच्या केमिस्ट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष उद्धवजी मल्लेसे साहेबांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण सरफराज सरांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करावा. आम्हाला दरवर्षी आमच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दरवर्षी त्यांचं सहकार्य लाभतं. असे हे तुमच्या बोलू नका, तुमच्या सरांचा सत्कार होणार आहे, जोरदार टाळ्या वाजवा. पंचायत समितीचे उपसभापती यशवंतरावजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार सन्मान आम्ही आमच्या लोक अस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट आणि शाश्वत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून करणार आहोत. तर या ठिकाणी आमचे केमिस्ट बांधव बसवराजी ईश्वर शेट्टे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यशवंतरावजी पाटील साहेब आमचे काका यांचा आपण सत्कार या ठिकाणी सन्मान करावा. थोडं शांत बसा, जास्त वेळ लावायची नाही आपल्याला. तर लागली अतिशय सगळी पेटवले नाही का? पहिले हार घाला पुन्हा सर अगोदर सर पाटील सरकार हो पाटील सरकार 5 मिनिट फक्त 5 मिनिट. तो ये ना गेला आता इला एक फोटो घेणे चल बाळा
खाली बसा सगळेजण खाली बसा आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे विजवान ना या ना तुम्ही घ्या ज्यांनी वही घेतले त्यांनी तिकडे चला बेटा खायला ज्यांनी वही घेतले त्यांनी पुढे चला वही घेणाऱ्यांना पुढे चला आणि तुला असं काम असं बघा रे जरा द्या की अण्णा अण्णा तुम्ही त्यांना फोटो काढायला ओके वाटा सर सर सरपंच सर 2 मिनिट